शिर्डीमध्ये काकड आरतीनंतर साईबाबांची प्रतिमा, पोथी आणि विणा मिरवणुकीनं उत्साहाला सुरुवात झालेली आहे। साईबाबांनी शिर्डीत सुरू केलेल्या रामनवमी उत्सवाचं 114वं वर्ष। साई मंदिर आज दर्शनासाठी रात्रभर खुलं राहणार आहे। संत गजानन महाराज मंदिरामध्ये रामनवमी सोहळा उत्साहात साजरा होतो आहे। राज्यभरातून शेकडो दिंड्या शेगावमध्ये दाखल झालेल्या आहेत। तर अयोध्येतही श्रीराम जन्मोत्सव सोहळा पार पडला। रामलल्लाच्या दर्शनासाठी म्हणून मोठी गर्दी झाली। अयोध्येच्या मंदिरात आकर्षक अशा फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। तर ही तीन दृश्य रामनवमीच्या निमित्तानं शिर्डी, शेगाव आणि अयोध्या। वडाळ्यामधल्या राम मंदिरामध्ये देखील मोठ्या भक्तिभावानं आणि उत्साहात रामनवमी साजरी करण्यात आलेली आहे। तर नाशिकच्या काळाराम मंदिरात देखील राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला। यावेळेस नागपुरातही रामाच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करून या ठिकाणी आले होते। वडाळ्याचं राम मंदिर, नाशिकमधील काळाराम मंदिर, तर नागपुरातलं देखील राम मंदिर आपण पाहतोय, जिथं रामनवमीचा सोहळा पाहायला मिळाला। आज आपण जे मंदिर बघत आहोत, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी पंढरपुरात बांधलेल्या पुरातन राम मंदिरामध्ये रामनवमी दिवशी किरणोत्सव होत असतो। चंद्रभागेच्या तीरावर होळकर वाड्यातील राम मंदिरामध्ये वर्षातून केवळ रामनवमीच्या दिवशीच किरणोत्सव साजरा होतो। स्वतःच्या झरोक्यातून सूर्यकिरणांचा प्रकाश प्रभू श्रीरामाच्या मूर्तीवर पडतो आणि या प्रकाशानं संपूर्ण राम मंदिर उजळून निघतं। रामनवमी निमित्तानं वाराणसीमध्ये एक अद्भुत असं दृश्य पाहायला मिळालं। मुस्लिम महिलांनी एकत्रित येऊन भगवान श्रीरामाची आरती केली। यावेळेस रामनवमी निमित्त वाराणसीतील मुस्लिम महिलांनी रामाची आरती करून एकता आणि बंधुतेचा संदेश दिला।